कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे नवजात बालकाचा मृत्यू, शासकीय रुग्णालय सांगून खासगी रुग्णालयात केले दाखल। लांजा तालुक्यातील पनोरे कवचेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती, लवकरच शाळेची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। सिडको मुख्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अधिकाऱ्यांना जीव गेल्यावर जाग येणार का? शेतकऱ्याच्या नातेवाईकांचा संतप्त सवाल। आणि भर रस्त्यात उभ्या असलेल्या टँकरला भीषण आग, भर रस्त्यात आगीचा रौद्र रूप। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरीतील पाचल शहरात राहणारे फिर्यादी हे एसटी महामंडळ राजापूर आगारात नोकरी करतात। दिनांक 30 मार्च 2024 रोजी फिर्यादी यांची पत्नी प्रसूतीकरता ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे पहाटे 3:30 वाजता दाखल झाली। त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीची परिस्थिती गंभीर होती। त्या अवस्थेत तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणं आवश्यक होतं, मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं नाही। अशा गंभीर अवस्थेत तिला संध्याकाळपर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उशिरापर्यंत थांबवून ठेवले गेले। त्यानंतर कोल्हापूरमधील CPR हॉस्पिटलमध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचं फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलं। रत्नागिरीमध्ये रायपाटण रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे फिर्यादी यांच्या पत्नीचे गर्भाशय काढून टाकावे लागले। नवजात बालकाच्या मृत्यूसाठी आणि फिर्यादी यांच्या पत्नीच्या गंभीर प्रकृतीसाठी रायपाटण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेसंबंधी गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। तुम्ही फक्त तसं सांगा ना, तुम्ही कळताय का? 16/4/2024 रोजी बाळ गेलं। त्यानंतर मी 19 तारखेला जिल्हा चिकित्सक रत्नागिरी व उपसंचालक कोल्हापूर या प्रकाराची चौकशीसाठी अर्ज केला। साधारण 1.5 ते 2 महिन्यांनी चौकशी झाली। चौकशी अहवाल मिळाला, त्यात त्या डॉक्टरांना दोषी ठरवलं होतं, परंतु CS असो या उपसंचालक रत्नागिरी असो त्या मेडिकल काउन्सिल यांनी कुठल्याही प्रकारची मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही। वारंवार त्यांना मी पत्रव्यवहार करतोय, कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। वर्ष झालं, साधारणतः वर्ष होऊन गेलं, कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। मग तो अहवाल घेऊन मी राजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो। गुन्हा दाखल करायला गेलो असता तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमची तक्रार घेतो आम्ही, आणि 15 दिवस आम्हाला असतात चौकशी करून साधारण 12/6/2025 रोजी दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे। जी राजापुरात ही घटना घडली या रायबाकर कुटुंबासोबत ती अतिशय निंदनीय असून मी त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पहिला जाहीर निषेध करतो। राजापूर तालुक्याला यांच्या ज्या कुटुंबावरती प्रसंग पडला आहे, असे प्रसंग याच्या अगोदर किती जणांसोबत घडले असतील याची शक्यता नाकारता येत नाही आहे। त्यांच्यासारखे सुशिक्षित लोक आज समोर आले आणि हा प्रकार उघडकीस गेला। असे प्रकार भविष्यात पुढे कुठल्याही गोष्टीमध्ये होता कामा नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठांना हे तातडीने दखल घेण्यासाठी आणि या कुटुंबासोबत संपूर्ण कुटुंबाला झालेल्या ह्या घाणेरड्या प्रकारासोबत डॉक्टराला अगदी निलंबित करण्यापासून संपूर्ण जे काही त्यांनी जे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं अगदी मेडिकलचं लायसन्स रद्द करण्यापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गप्प बसणार नाही। भविष्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये हा अतिशय 101 ग्रामपंचायत 236 महसूल गाव हा गाव असताना हे जर असे प्रकार ग्रामीण भागामध्ये येऊन डॉक्टर जर करत असतील, लोकांच्या जीवितसाठी खेळत असतील, एका बाळाला त्यांनी इतक्या म्हणजे संपूर्ण टाकलंय म्हणायचं, आणि एखाद्या आईचं उद्ध्वस्त करून टाकलंय, हे अतिशय गंभीर परिस्थिती आहे। त्यांच्या जे घटना ऐकून 13 तास जर डॉक्टर रुग्णांच्या जीवितात खेळत असतील आणि ते पण
डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये अतिशय निंदनीय प्रसंग आहे हा. त्यांच्यावरती मी जाहीर निषेध करतो मी त्यांचा. आणि झालेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण ह्या कुटुंबाला न्याय मिळेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका यांच्यासोबत असेल. जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कासई घाटात मुसळधार पावसामुळे रस्ता खचण्याच्या घटना समोर येत आहेत. कासई ताठरेवाडी बसस्टॉप ते कासई नवानगर या बसस्टॉप दरम्यान 2 ठिकाणी रस्ता खचला असून मोठ्या वाहनांची वाहतूक थांबवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी माहिती दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भात अहवाल सादर करण्यात आलाय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कासई घाटातील रस्ता आणखीन खचण्याची शक्यता असून सुरक्षेच्या दृष्टीने घाटातील वाहतूक बंद करण्यात येऊ शकते असा इशारा प्रशासनाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील पनोरे कवचेवाडी पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोली गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण येत आहे. लांजा पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि लांजा जिल्हा परिषदेकडे अनेक वेळेला दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवून देखील दुर्लक्ष केले जात असून तात्काळ या शाळेच्या गळतीबाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आणि 16 तारखेला शाळा चालू झाल्यानंतर त्या मुलांना बसणं कठीण झालेलं आहे. तर याची शासनाने दखल घेऊन ते शाळा स्लॅबची शाळा आहे, परंतु त्याच्यावरती पत्रा टाकून ती गळती कशी बंद होईल याचा विचार करावा आणि शासनाने याच्यावर उपाययोजना करावी. गेली 2 दिवस रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या धुवांधार कोसळणाऱ्या पावसानं महाड तालुक्याला झोडपून काढलाय. त्यामुळे नदी, नाले, गटारे आणि शेती पाण्यानं तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. मात्र महाड MIDC मध्ये असलेल्या टेमघर नाल्यालगत असलेल्या अज्ञात कंपनीद्वारे सांडपाणी येत असल्याचं टेमघर ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पांढरा शुभ्र फेस आलेले केमिकलयुक्त पाणी आहे असं देखील म्हटलं जात आहे. जवळपास 300 ते 400 फूट हे केमिकलयुक्त पांढरा शुभ्र फेस असलेलं पाणी वाहताना दिसतंय. या पाण्यामुळे दुर्गंधी येत असल्यानं गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रदूषण मंडळाने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी होती आहे. सिडको मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले 83 वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पीडित शेतकऱ्याच्या मुलीच्या मते त्यांच्या वडिलांकडे 4 एकर 9 गुंठा जमीन असून त्या जमिनीचा अद्याप सिडकोकडून मोबदला मिळालेला नाही. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते एक वाहनतळ चालवत आहेत. मात्र सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने त्रास दिला जात होता. ते घेऊ आपण. इथं सिडकोमध्ये बाबा प्लॉट मागासाठी आलेला आणि त्याची साईट होती ना, ती साईट याही बंद केली. गेल्या महिन्यात बंद केली. 20 तारखेला तोडफोड केली भरत टाकून. म्हणून बाबा आला, सगळीकडे पत्र व्यवहार इकडं पण केलं तरी नाही. मग बाबा आला, लास्टची पाली म्हणा देताव का नाही देताव ते तुम्ही सांगा. तो तर आम्ही कसं आहे डायरेक्ट बाबा बोलला काय म्हणून 7 प्लॉट दिलं, ते पण धरणे दिलेलं. मग ते तरी माझा योग करा तर बोलतो करतो. मग कधी करतो? 6 महिन्यान, वर्षान, 1.5 वर्षान का 2 वर्षान. तर बोलतो आम्ही ती गॅरंटी नाही देऊ शकत. आम्ही बोलतो मसन भजी तिथली उठवली ना का मग आम्ही बोलतो सांगू तुम्हाला. मग बाबा बोलला तुम्ही गॅरंटी नाही देतो, मी का गॅरंटी देऊ तुम्हाला? कशावरून तुम्ही मला द्यायची म्हणून? तुम्ही उद्या की मसन भजी या करायला केस टाकतील, केशीला जातील 20-25 वर्ष. मग त्यावर मी का जगणार आहे? माझी नातवंडा पोरा काय खातील? तर नाही. मग ते तुमचं तुम्ही बघायचं आणि तो भरत टाकूचे करा, तुम्ही जा, तुम्ही तिथे हे करा असा सांगला. हा भरत डिपार्टमेंट बघायचा आहे अतिक्रमण. किंवा मेंद्रेचा माणूस आहे. बाबांनी जर हा निर्णय घेतला 20 कशा म्हणजे का केला? म्हणजे कारण तो त्याला देतच नाही ना, प्लॉट पण नाही ना, साईट पण देत नाही. आणि ती कलेक्टर साहेबाई दिलेली होती. कलेक्टर साहेबाई सांगला का तुम्हाला जोपर्यंत प्लॉट नाही देत तोपर्यंत ही जागा उदरनिर्वाहासाठी दिलेली आहे. आम्ही कोणाला तुम्ही लेखी आणा तर आम्ही कुठे हे करू, नाही तर करणार. कुठलं कुठं प्लॉट तुमचं? मागच्या वेळी लेखी लिहायचं दिलेला होता कलेक्टरने, यांना लेखी लिहून द्या. पण त्यांनी बाजूला घेतलं बाबाला आणि समजवलं असं का तुला दिलं तर दुसऱ्याला द्यायला लागते.
म्हणून तुमचा प्रश्न राहिला ना, दुसऱ्याला द्या नाही तर काय. जेव्हा प्लॉट घेता, लोकांची जमिनी घेता, तेव्हा तुमचा प्रश्न राहते ना की त्याचं पेमेंट कसं द्यायचं, काय करायचं ते थोडीच आमच्यावर आहे. आज सिडकोमध्ये एक मीटिंग होती. आज सिडकोमध्ये मीटिंगमध्ये काय झालं नेमकं? मीटिंग मध्ये हाच झाला, 15 प्लॉटांचा विषय झाला. ते 15 प्लॉटांचा विषय नाही करीत, 7 प्लॉटांचाच करतात. आम्ही दिले ना तुम्हाला, मग मी बोलतो तुम्ही काय दिलं आम्हाला. आम्ही अर्ज केले ते पहिलीपासून 7 प्लॉट ड्रॉला ऑलरेडी होते, त्याच्यासाठी आम्हाला भांड्याची गरज नव्हती. बाबा भांडत होता तो 15 प्लॉट. बाबा आपण विषय बोलला का आम्हाला पेमेंट केलेलं नाही, अर्धवट पेमेंट आहे. झाली वर्ष मुख्यमंत्र्याला तुम्हाला पाठवलाय. मंत्रालयानं इथं अलिबाग हे सिडकोचं त्याला पाठच झालं, रोजचा ठिकाणं झाले त्याचे. किती वेळा गेट पकडला, किती वेळा आंदोलन केलं एकट्याने, 2दा दुसरी फेडी सोसायटी. आता बाबा आता बरी आहे तू सांगितलं त्यांनी ICU मध्ये, आता बघू 24 तासाचं दिलंय. भरत ठाकूरला तरी हे करावं म्हणून पोलिसांनी अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा. आणि चिरकुटे मेंद्रे आणि देशमुख साहेब आणि चित्ताले आणि पहिले ते समाधान ठिकाणी होतं ना, आता 3 दिवस झालं गेलं. याई काय सांगितलं का बोलतो तुमचं काय नाही इथं, तुम्ही कशाला येता म्हणून तो आज घेऊन पळाला. त्याच्यामुळे तो डिसिजन घेतला असेल त्यांनी. मागच्या वेळेला कारण तो भरत टाकून त्यांनी दुसऱ्याला लगेच दुसऱ्या दिवशी साईट दिली. काय म्हणताय? 50,000 रुपये हप्ता मागित होता, बाबांनी दिला नाही म्हणून तो त्यांनी धमकी दिली का तुझी साईट आम्ही तोडणार. आणि साईटवर बोलला तो हारलाच मी जिंकलो असा तो बोलला तिथं. मग बाबाचं मन भरून आहे. ते वेळेला बाबा बोलत होता, पण बाबाला ते वेळेला बाबा पण शिकवला होता. मी पण आली, नितीन दादा पण आलेलं, पण त्याही काय बाबाला आतमध्ये घेतला नाही. आणि भरत टाकून ही भाषा वापरली का तू जेव्हा तू हारलाच मी जिंकलो म्हणून, तुला म्हणा उर्वाचाच होता. ती साहेब पागोची यांना दिली आणि शेजारी तिथे आहे ती जागा प्रमाणात देते, ती जागा पण दुसऱ्याला वापरा. भरत ठाकूर बोला तुला म्हणून आया चालू आहे ना सगळी साईड ती बेकायदेशीर आहे, त्याचा हप्ता चालू आहे भरत ठाकूरला. 25 लाख रुपये महिन्याला हप्ता येते भरत ठाकूर. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी बेलापूर येथील धारण तलाव आणि पंप हाऊसची नुकतीच पाहणी केली. काही दिवसांपूर्वी रात्री अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आयुक्तांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानंतर महापालिका प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करत पंपिंग हाऊसजवळ अतिरिक्त पाणी उपसा पंप लावला असून जनरेटरची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शिवाय सुरू असलेल्या नवीन पंप हाऊसच्या कामास देखील गती देण्यात आली असून त्याचा आढावा आयुक्तांनी स्वतः घेतला. या दौऱ्यात आयुक्त डॉक्टर शिंदे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महापालिका प्रशासन सतर्क असून भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विविध पर्यायी उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. नवी मुंबईतील सीबुट्स परिसरातील ओम प्रथमेश सोसायटीजवळ झाड कोसळल्यानं संपूर्ण रस्ता काही काळासाठी बंद झाला होता. यामुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली असून आता रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बोईसर MIDC रस्त्यावरती उभ्या असलेल्या टँकरला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. हॉटेल ब्ल्यू डायमंड जवळ उभ्या असलेल्या टँकरनं अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहर आणि परिसरात असलेल्या मंदिरात चोरीच्या घटना वरचेवर घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या भावना दुखावत तेथील मौल्यवान आणि प्राचीन वस्तू नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वात रोहा पोलीस दक्ष असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात रोहा पोलीस स्टेशनच्या सभागृहात उपनिरीक्षक पायक यांनी शहरातील सर्व मंदिरांच्या विश्वस्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रमुख ग्रामस्थांची बैठक घेत मंदिर सुरक्षेबाबत त्यांना सूचना देत त्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामदैवत दहावीर महाराजचे विश्वस्त मकरंद बारटक्के, महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, श्रीराम मंदिर अध्यक्ष जालिंदर शेवाळे, हेमंत शेवाळे, काळे दत्त मंदिरचे आनंद काळे, ओंकारेश्वर मंदिराचे अमित आठवले, नीरज गुरव, अंबिका ज्वेलर्सचे मालक जैन यांसह ग्रामीण भागातील विविध मंदिरांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पुजारी आणि मंदिर विश्वस्तांनी दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। मंदिरात दिवसावर रात्री पुजारी हजार स्वयंसेवक नेमण्यात आले। आता सर्व मंदिरात दिवसा आणि रात्री पूजा कोणाच्या मंदिरात रात्री आणि दिवसा पूजा पाठ होतोय तर हात वर करायचा। दिवसा आणि रात्री दोन्ही टाइम कोणाकडे होतोय? दोन्ही टाइम एक टाइम मंदिर परिसरात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी। इतरत्र ठिकाणी वाहन पार्किंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। मंदिर परिसर इतर श्रद्धेचे स्थान असते। मंदिर परिसर जसं एखादा मंदिर बांधलंय तिथं प्रत्येक जागी वाहन पार्किंगची व्यवस्था नसते। असतो काय? असतो। मोठमोठे जे मंदिर असतात तिथं फक्त वाहन पार्किंगची सुविधा असते। या काही इथे असणार कोणतेतरी आहेत काय असे मोठे मंदिर आहे तिथं वाहन पार्किंग सर्व काय आहे तिथे। खंडेराय देवस्थानमध्ये कुठे सर? श्री खंडेराय देवस्थान कुठे? खंडेराय देवस्थान आता दिसेल गेली आहे माझी प्रश्नाला। मंदिरात येणाऱ्या अनोळखी किंवा संशयित व्यक्तीकडून तो आल्याबाबत पुरेपूर चौकशी करण्यात यावी। आपल्याला वाटतं मंदिरात हा नेहमी येत आहे, हा काही पुजारी महिला पूजा करण्याकरता येत नाही, फक्त मंदिरात येतोय असं फिरून जातो, त्याची प्रत्यक्षात एक वेळा चौकशी करावा। तो कसं नेहमी मंदिरात येतोय, मंदिराच्या आवारात किंवा आतमध्ये जाऊन येतोय, माप तू पूजा करत ना काही नाही, त्याला टोकाचा आपलं काम आहे। आपण मी मंदिरात गेलो तर आपण बघतोय अरे बाबा तू कशा करता आला तिथे, नेहमी दररोज येतोय, काही पूजा नाही करत, दररोज काही येणार तो चोरी करणारा माणूस एक दोन वेळा येतो मंदिरात पाहतो। जसं आता अंबिका मातेचे मंदिर झाले, तो आला पहिले सर्चिंग करून गेला असता, तिथे सर्चिंग करून गेल्या बघा तर मंदिराची लॉक करू शकत नाही, हमखास सांगू चोरी करत नाही कोण। पोलीस प्रशासन यांचे मी आभार मानतो याच्यासाठी की एक जागरूकता आली। तुम्ही जे धावत आला की काय पोलीस स्टेशनला बोलवलंय, हे पोलीस स्टेशनवरचा आमचा विश्वास आणि प्रेम तर ते तुम्ही अबाधित ठेवा। आणि त्याचबरोबर असं आहे की आमच्या सगळ्यांची लिमिट आहे, शेवटी तुम्ही पण माणसं आहात, तुम्हालाही काही मर्यादा असतात। पण या संपूर्ण आजची जी मीटिंगचं आयोजन केलं ते आता एका चांगल्या विषयाची चर्चा झाली आणि इथनं काही नवीन आपण काही गोष्टी घेऊन जाऊ शकतो। तर आपण सर्वांनी मिळून पोलिसांना सहकार्य करूया आणि पोलिसांनी आपल्याला सहकार्य करावं अशा एका या नोडवर मी त्यांचे आभार मानतो। आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चिरणी गावातील एक प्रमुख कार्यकर्ते, हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि खेड तालुका पंचायत समिती माजी उपसभापती मोहनराव मनोहर आमरे यांचे मंगळवार दिनांक 17 जून रोजी अपघाती निधन झाले। त्यांचे अंत्यविधी चिरणी या त्यांच्या गावी झाले। मोहनराव आमरे यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली असून समाजातील विविध स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, भाऊ असा परिवार आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।